जानकी देवीला, आमची रामाची जानकी, तिच्या गर्व परिहाराची एक कथा आहे अद्भुत रामायणामध्ये. मी काय आज पूर्ण ती सांगणार नाही आपल्याला, पण एक सांगतो. चांगले फुलं आले होते तर तिनं सहज वास घेतला. फुलं आले होते रामासाठी. देवासाठी आलेल्या फुलाचा वास जर आमच्या नाकाने घेतला तर ते नाकाने घडलेलं पाप आहे. अरे काय डोळ्याने? अहो सगळ्यात जास्त पाप कोण करतो? इच्छा नसताना हळूच भलतीकडे जातात. डोळे आडनावाचे नव्हे. किती पापाच्या, किती इंद्रियाच्या द्वारे आम्ही पाप करत असतो आम्हाला माहिती नाहीये. इतके पाप घडतात. आणि म्हणून किमान उत्तरार्धामध्ये सगळ्या पापांची झडती झाली पाहिजे. किमान माझे पाप इतके असता कामा नये की माझ्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील. मी केलेले पाप मी इथेच संपवले पाहिजे, ते माझ्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होता कामा नये. उगाच तोंडाने म्हणायचं रोज महाराजापुढे बरोबर सर्वे सुखीनच संतू, आम्हाला वाटेल तसं आम्ही वागेल, पण माझ्या घरातले सगळे सुखी राहिले पाहिजे. होणार नाहीत. नीट वागा मानव आहात हे लक्षात ठेवा. नायम लोको देह भाजान लोके कष्टान कामान. तेव्हा काहीतरी माणसाने आपला आयुष्याचा काळ भगवंताच्या साधनेत घातला पाहिजे, हे पक्क लक्षात ठेवा. काय राजा असला पाहिजे, मुलांना नव्हे हो, प्रजेला मार्गदर्शन केलं. संत नव्हता, राजा होता. आणि सर्वसंग परित्याग केला. आपल्या अंगावर कपडे आहेत का नाही याचं भान न राहिलेला राजा. बस हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे. हम तो राधे श्याम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम. अगदी देहाचं सुद्धा भान नाही अशा अवस्थेमध्ये आत्मचिंतन करीत 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 वृषभदेव निघालेले आहे. इतका त्यांचा अधिकार वाढला असं म्हणतात की त्यांच्या विष्ठेचा सुगंध 10 योजन पसरत होता. भागवतात वर्णन आहे. म्हणजे काय, आपण समर्थ जे म्हणाले ते खोटं नाही की नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. काय पुण्यात मासला पाहिजे. कुठे काही मिळालं तर खायचं, न मिळालं तर तसंच राहायचं. अशा अवस्थेमध्ये कुठेतरी कोंक व्यंकट प्रांतामध्ये हे वृषभदेव पडून होते. तर त्या ठिकाणच्या लोकांनी अशा अवस्थेत त्या वृषभदेवाला आपली देवता मानली. आणि मग त्यापासून एक पंथ निर्माण झाला, कपडे न पाळणारा. असा एक पंथ निर्माण झाला. अरण्यामध्ये जात असताना वृषभदेवाला एक दिवशी मोठा झंझावात सुटला. झाडावर झाडं आदळल्या गेली आणि वृषभदेवाचा देह पंचमहाभूतामध्ये समर्पित झाला. त्यांचा जीवात्मा परमेश्वरामध्ये विलीन झाला असेल. जो इतकी साधना करतो, जीव ब्रह्मैवनापरा ही अवस्था त्यांना निश्चितच प्राप्त झाली असेल. आता त्यांचा ज्येष्ठ पुत्र भरत राज्यकारभार करतो. या ऋषभदेवाचे 9 पुत्र महायोगेश्वर बनले महाराज. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन यांना 11 स्कंदात आपल्याला यथाशक्य ऐकायचं आहे. 9 योगेश्वर बनले. ज्येष्ठ पुत्र राजा भरत राज्यकारभार करायला लागलेला आहे. खूप यज्ञयागादी कर्म केले, ऐश्वर्य वैभव भोगलेले आहेत. अनेक पुत्र झाले आणि राजा भरताला असं वाटलं की आता आपण अरण्यवास स्वीकारावा. अरण्यामध्ये आलेले आहेत. त्रिकाल स्नान करायचं आणि फक्त भगवंताचं नामस्मरण.
यज्ञ नाही, याग नाही, अनुष्ठान नाही, पूजा नाही, काही नाही, नाम. किती जुनं आहे नाम हे. आपले महाराज जे आवर्जून सांगतात की नाम सदा बोलावे, नाही सदा गावे भावे जनासी सांगावे. किती जुनं आहे हे. सुंदर कार्य चालू आहे. पण कधी कधी मनुष्य परमार्थात जरी बेसावध राहिला तर तो कसा फसतो, किती पतन होतं त्याचं. आता मुलं सोडले, बाळ सोडले, राज्य सोडलं, ऐश्वर्य सोडलं, अरण्यात आले. पण एक दिवशी जलाशयावर आलेले असताना त्यांना एक विचित्र दृश्य दिसलं. एक गर्भिणी अवस्थेतली हरणी पाणी पिण्यासाठी आली, पण तिला पाण्याला स्पर्श करण्याच्या वेळेला सिंहाचा आवाज ऐकू आला. गर्भगळीत झाली आणि उडी मारली की माझं काही हो, पण माझं लेकरू चांगलं वाचलं पाहिजे. उडी जी मारली महाराज, असह्य वेदना झाल्या असतील, गर्भस्खलित झाला, पाण्यामध्ये पडला, हातपाय झाडून ती हरणी मरून गेली. राजा भरत त्या नदीच्या काठावर होते. करुणार्द्र हृदयाने त्या बालकाकडे पाहिलं. किती दुर्दैवी बालक आहे, याला आई नाही, याला वडील नाही, आता माझ्याशिवाय कोण आहे, असं म्हणून त्या हरणाला स्वच्छ धुवून काढलं महाराज. आणले घेऊन. अहो स्वतः पाणी पित नव्हते, दूध पित नव्हते बरं का, पण त्या हरणासाठी आता आई मरून गेली नाही, याची माझ्याशिवाय कोण आहे, विसरून गेले. काय सकल जीवांचा करीतो सांभाळ, करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. ज्या परमेश्वराने निर्माण केलं तो सांभाळील, त्याची सत्ता आपण आपल्या हातात कशाला घ्यायची. अशाच रूपात आला होता बरं का तक्षक. आळी बनता बनता मोठा झाला, एकदम सांभाळून राहा. ऐका, पण तोंडाने नामस्मरण चालू ठेवा, म्हणजे आला तरी वापस देईल. रिटर्न विथ थँक्स, जिथले जिथं परत जाईल तो. तर त्या हरणासाठी मात्र आमचा राजा भरत गाईच्या मागे पळायचा की गोमाते मला या हरणापुरतं दूध दे. त्या अरण्यातल्या गाई माणसाचा वास आला की अगदी चौफेर पळायच्या. राजा भरत जायचा, लाथा खायचा, पण द्रोण्यामध्ये दूध आणायचा, त्या हरणाला पाजायचा. गेली साधना. कोणती साधना केली. हो, आजकाल लोक काय काही. एका आमच्या मित्रांनी घरातच नावं ठेवून दिले. एका मुलीचं नाव पूजा, दुसरीचं नाव साधना. वेगळं करायचं काम नाही. मुलाचं नाव प्रसाद, पंचायतीचं काम नाही, बाहेरून आणायचं काम नाही, लोकाला वाटायचं काम नाही. आमचा प्रसाद आमच्या जवळ. राजा भरताची साधना गेली आणि त्या हरणाच्याच मागे लागले. 4-4 तास समाधी लागणारे राजा भरत, पण मी समाधीला लावून बसलो आणि हरिण बाहेर गेलं तर ते हरिण म्हणजे हरणाचं पिल्लू. ते काय माणसाचं पिल्लू आहे का. आपलं पिल्लू 6 महिने या अंगावरचं त्या अंगावर होत नाही. नुसतं या अंगावरचं त्या अंगावर झालं ना, आम्ही म्हणतो अहो आमचा पिंट्या आता या अंगावर झाला, तू त्या अंगावर कर. हरणाचं पिल्लू उड्या मारायला लागतं. अहो हरणाचं काय, म्हशीचं सुद्धा 1 तासात उड्या मारतं. आपलंच पिल्लू मात्र पडून राहतं. त्याच्या हरणाच्या मागे राजा भरत पळायचा की म्हणजे समाधी सुटली, नामस्मरण सुटलं. हरिण कुठं गेलं, कोलं उचलून नेली का, कुत्र उचलून नेली का, सिंह फाडून टाकील का, माझ्याशिवाय त्याला कोण आहे, असं करता 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 तो तर काही थांबलेला नाही. घड्याळ जसं चालत असतं ना, तसं तो काळ आमच्या मागे सतत लागलेला आहे. आणि बरोबर भरत राजा बेसावध राहिला आणि त्यांनी घाला घातला गोपाल कृष्ण. अंते मतीस सांगती, मरणाची वेळ आली, पण ज्याच्यासाठी घरदार सोडलं ते भगवंताचं नाव तोंडातून गेलं आणि ते हरिण तोंडात आलं. आणि ते मतीस सांगती या न्यायानं राजाला पुन्हा हरणाचा जन्म घ्यावा लागला. पण एक सोय आहे,
साधना करता 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 मरण आलं. म्हणजे प्रल्हाद महाराज नेहमी फिरत राहायचे, सतत फिरत राहायचे, खूप फिरले. फिरत असताना कोणी सांगायचं महाराज आज आमच्या दादासाहेबांचं रिटायरमेंट आहे, आज रिटायर झाले, आपल्या आशीर्वादानं सगळं आयुष्य चांगलं गेलं, त्यांची पेन्शन वगैरे व्यवस्थित बसली, आता काही काम धंदे राहिलेले झालं, असं चांगलं झालं आज. मग आता असं करा 13 कोटीचा संकल्प करा. मग घाबरायचं, अरे बाप महाराज 13 कोटीचा म्हणले, हो काय हरकत आहे. अहो नाही पण मी जपाचा संकल्प केला आणि मध्ये तुम्ही आता 65 वर्षाचं झालं मरण आलं तर अहो चांगलं होईल. राहिलेला जप पूर्ण करण्यासाठी गाढवाच्या, कुत्र्याच्या, कोल्याच्या, म्हशीच्या, रेड्याच्या जन्माला घालील का देव? पुन्हा मानव जन्म मिळेल आणि सत्कर्म परिपाकामुळे सद्गुरूची भेट होईल, पुन्हा नामस्मरण राहिलेलं होईल, काय बिघडेल? एरवी एका जन्मात आपला उद्धार होणार असं वाटायचं काही कारण आहे का? मग कोणता तरी जन्म घेण्यापेक्षा पुन्हा मानवाचा जन्म घेतला तर काय वाईट नाही. संत सांगत असतात, जीवाला नाही पटत ते सगळं. आमच्या राजा भरताची साधना सुटली आणि हरणाच्या योनीला जाऊन पडला, पण साधना करत असताना जरी मरण आलं तरी राहिलेल्या साधनेचा दुसऱ्या जन्मामध्ये आपल्याला निश्चितच फायदा होतो. राजा भरताला हा दुसरा जन्म मिळाला, पण साधना खूप केलेली असल्यामुळे त्याला स्मरण आहे. मागच्या जन्माचं स्मरण कोणाला होतं? ज्याची साधना भरपूर झालेली असेल. दिवसातून 10 माळी जप केल्या ती साधना ठरत नाही. महाराज एक उदाहरण द्यायचे, म्हणाले ते ठीक आहे की नामस्मरणाने पाप संपतात, नामस्मरणाने वासना क्षीण होतात, ते सगळं ठीक आहे, पण नामस्मरण किती पाहिजे त्याला? ते म्हणाले कडब्याची वळई आहे, समजते ना कडब्याची वळई म्हणजे कडब्याच्या पेंड्या एकत्र रचलेल्या त्या आहेत. 4000-5000 कडब्या एका ठिकाणी लावलेल्या आहे. कोणीतरी काडी लावली म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये त्याला आग लागली, पेटला. सिद्धांत काय आहे? पाणी अग्नीला विझवतो. म्हणून माझ्यासारखा शहाणा मनुष्य एक तांब्यावर पाणी घेऊन गेला, कडबा किती पेटला? 5000. तांब्यावर पाणी टाकलं, विझला का? सिद्धांत खोटा ठरला का? मग काय करावं लागेल? जेवढ्या अग्नीच्या ज्वाळा भडकल्या त्यापेक्षा दुप्पट पाण्याचा मारा करावा लागेल, तेव्हा त्या ज्वाळा शांत होतील. त्याप्रमाणे किती पाप आहे आम्हाला माहिती आहे का? त्या पापाला दाबण्या इतकं नामस्मरण आमचं व्हायला पाहिजे थोडक्यात. तर ते पुढच्या जन्मासाठी शिल्लक राहतं. राजा भरताचा खूप नामसाधना झालेली होती, खूप यज्ञयागाचा पुण्याचा साठा होता. म्हणून हरणाचा जन्म झाला तरी त्याला पूर्ण स्मरण आहे, अहम पुरा भरतो नाम राजा. मी हरण नाही आहे, मी कोण आहे? मी मागच्या जन्मेचा राजा भरत आहे, पण साधना करता करता त्या हरणामध्ये अडकलो म्हणून जन्म घ्यावा लागला. आता मात्र कोणामध्ये अडकायचं नाही. मग काय केलं त्या हरणाने? गंडकी नावाच्या नदीमध्ये आला हा राजा भरत, हरणाच्या वेशातला. कंठापर्यंतचा भाग आपल्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आणि गंडकीच्या काठावर अनेक ऋषीमुनी सतत अनुष्ठान करतात, त्यांचा फक्त शब्द कानाने ऐकायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण श्री कृष्ण. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. घरी राजाचा जन्म झाला या भरत, तिसरा जन्म आहे. राजपुत्र ब्राह्मणपुत्र म्हणून जन्माला आलाय. खूप साधना केलेली असल्यामुळे धष्टपुष्ट शरीर आहे, जितकं पौंड पाहिजे त्याच्या दुप्पट. हो, धष्टपुष्ट शरीर.
पण महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्ष झालं तरी हा भरतराज म्हणजे हे बाळ कोणाशी बोलायला तयार नाही. आई म्हणत नाही, बाबा म्हणत नाही, काका म्हणत नाही, मामा म्हणत नाही. घरातल्या लोकांना वाईट वाटलं, केवढं धष्टपुष्ट शरीर आहे, किती दिसायला राजस सुकुमार. हो, साधना झालेली होती, चेहऱ्यावर तेज होते त्या साधनेचं. बोलत नाही, वाईट वाटायचं. 4 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला, 7 वर्षाचा झाला. लोक बोलले असं करा, एकदा व्रतबंध संस्कार करा. मौंज केली, गायत्रीचा मंत्र कानात फुकला. आपल्याकडे मंत्राची पद्धत आहे, मंत्र फुकून आला का नाही, आता तो फुकला, तुला फुकतो. एकदा गायत्रीचा मंत्र सांगा म्हणजे कानात सांगितला की आपोआप वाणी त्याची प्रगट होईल. यज्ञोपवीत संस्कार झाला. पण आमचा राजा भरत रूपी असणारा हा ब्राह्मण पुत्र ओम इतकं सुद्धा म्हणायला तयार नाही. म्हणत नव्हता, म्हणू शकत नव्हता का म्हणायचं नव्हतं, त्याला म्हणायचंच नव्हतं. त्याने विचार केला, आज गायत्री मंत्र म्हणालो तर उद्या मला रघुवंश शिकवल्या नाहीत, मग मला गुरुच्या घरी ठेवल्या जाईल, मग मी वैदिक होईल, मी शास्त्री होईल, मी पंडित होईल, मी विद्वान होईल, माझं लग्न होईल, पुन्हा मुलं बाळ. आता ते भानगडीत पडायचं काहीच म्हणायचं नाही. आतून तर चालू आहे, अंतस्थमेकम घनचित प्रकाशम. अंतःकरणामध्ये भगवंताचं सतत नामस्मरण आहे, पण बाह्य दृष्टीनं मात्र त्याला लोक जड भरत म्हणू लागले. त्याला 8, 10, 12, 15, 18 वर्षाचा जो कशाच्याच कामाचा नाही, नुसतं याच कामाचा आहे. कोण ठेवतं घरामध्ये? राहतो तर राह, जातो तर जाय. यांनी विचार केला, बरं झालं का. संत सांगतात, माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणे. माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणे. इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी त्रिविध तापी जाचणे. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सुदैवाचा जो का पर उपकारी. आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चार. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. माता पिता बंधू भगिनी. शांताराम आमचा एक मित्र होता बरं का, संत काव्याचा अभ्यास करणारा होता. तो म्हणला, तुकाराम महाराजांनी फार विचारपूर्वक लिहिले म्हणला अभंग. म्हणलं कसे काय हो, तुला एवढे कसे काय पटले? नाही म्हणाले, खरं त्यांनी सगळा अभ्यास केला म्हणले आमच्यासारख्याचा. म्हणले झालं काय, माता पिता बंधू भगिनी याच्यात बायकोचं नाव घातलं का? म्हणलं वा क्या बात आहे. लोक कसा अर्थ काढते की आई वडिलांनी आपल्याला घराच्या बाहेर काढून दिलं, भावा बहिणींनी आपला त्याग केला, आनंद वाटला. बस आता एकांतच आहे मला म्हणून निघालेले आहेत. फिरता फिरता जो प्रसंग येईल त्याला तोंड द्यायचा. अनेक प्रसंग येऊन गेले भरताच्या. एक शेवटचा प्रसंग सांगतो आपल्याला. रहुगण नावाचा सिंधू सौवीर देशाचा राजा. सिंधू देश म्हणजे त्या मानानं लहान प्रांत आहे, सिंध प्रांत. तिथं एक रहुगण नावाचा राजा होता. तो यात्रेसाठी बाहेर पडलेला होता. पालखीमध्ये बसून त्याची यात्रा चालू होती. हे अंगरक्षक बरोबर होते. पण प्रवास करता करता एका ठिकाणी याच्या पालखीचा एक भोई निकामी झाला. राजा म्हणला, अरे भोई कमी असणं काही बरोबर नाही. या गावामध्ये कोणी एखादा भोई असला तर आणा. आणि हे पहा, भोई नसला तर एखादा धष्टपुष्ट शरीराचा माणूस आणा, चालेल आपल्याला. भोयाचे घरं कमी गावात असतात. नाही तर म्हणाले कोणी बलाढ्य मनुष्य पाहून आणा. फिरता फिरता राजाच्या सेवकाला हा दिसला. याचं काय असायचं, कोणत्या तरी मारुतीच्या पारावर कोणत्या तरी झाडाच्या बुंद्याशी बसलेला असायचं. संध्याकाळी दिवसा आपलं चालत राहायचं, कोणी दिलं तर खायचं, न दिलं तरी. त्याला विचारलं, बाबा तू कोण आहेस, ब्राह्मण आहेस का क्षत्रिय, वैश्य आहे का शूद्र?
राजा भरताने ठरवलं माझ्या मायला बोललो नाही, माझ्या बापाला बोललो नाही, तर तुला कशाला सांगतो मी. तुम्हाला काय वाटलं? थोडी टोनिंग बदलली तर अवघड वाटतं माणसाला. मग मी कोणालाच बोललो नाही, तुला परिचय सांगायचं काय कारण आहे. आणि परिचय मला माझ्या देहाचा सांगायचा. दोनदा तीनदा विचारला, बोलायला तयार नाही. शेवटी सेवक चला आमच्या बरोबर, ठरलं दंडाला की चला. मनाचा पूर्ण अभ्यास झाला आहे. काय देव ठेविल तैसे रहावे, तैसे रहावे, समयासी सादर भावे हो, समयासी सादर भावे, समयासी देव ठेविल. अवघड आहे, आपल्यालाच आपण विसरायचं हे अवघड आहे. माहिती आहे की अहमपुरा भरतो नाम राजा. मी कोण आहे? पूर्वीचा पृथ्वीचा 60 राजा भरत. विसरला, अवघड आहे. म्हातारपणी सुद्धा जर एखादा कलावंत असेल ना, जात काय झापडा मारता, आम्ही काय तबला वाजवत होतो. आम्हाला भेटतात खूप म्हणून सांगतात. आणि म्हणजे अंगात भिनलेलं असतं ते. एक जर आमच्यामध्ये कला असेल तर ती आम्ही मरेपर्यंत विसरू शकत नाही. मी राजा हे विसरून दुसऱ्याची पालखी खांद्यावर घ्यायची काय मानसिकता लागते. पारमार्थिक मनाचं उन्नयन झाल्याशिवाय असं घडत नाही महाराज. अहो साधी गालीच्या टाकायला टाकतील, गालीच्या टाकतील, आपल्याला काय काय. आपण ऐकायसाठी आलो का? गालीच्या टाकायसाठी आलो का? इथं आल्यावर सुद्धा गालीच्या टाकायचा जर आम्हाला अपराध वाटत असेल तर राजा भरताचं कौतुक करावं लागेल की खांद्यावर पालखी घेतली कोणाची? एका सामान्य प्रांतातल्या राजाची, आणि समाधानाने चालला. वाईट वाटत नाही का? मी कोणत्या तरी अनधिकारी माणसाच्या खांद्यावर माझी पालखी दिली असेल त्याचं प्रायश्चित्त आहे, भोगायला पाहिजे. देव ठेविल तैसे रहावे. पण राजा भरत अतिशय सावधान. आता पुन्हा जन्म घ्यायचा नाही, हा आपला शेवटचा जन्म ठरला पाहिजे. कधी काय व्हायचं, चिखल दिसायचा, माती दिसायची, पाणी नको. याच्यामध्ये जर शिदोड असेल, किडा असेल, मुंगी असेल तर आपल्या पायाखाली रगडेल आणि पुन्हा त्याची परतफेड करण्यासाठी जन्म घ्यावा लागेल. नाही नाही नाही, पायाखाली सुद्धा रगडलेले. दृष्टीपूतम, दृष्टीनं पाहून मग एक एक पाऊल टाकायचं. कधी पाऊल जवळ पडायचं, कधी लांब पडायचं, कधी उडी मारायचे. पण काय व्हायचं, पालखीत बसलेल्या राजाला धक्के बसायचे. अतिशय सुखात राहणाऱ्या माणसाला अरे नीट चालता येत नाही का? तुला माहिती आहे का मी कोण आहे? राजा आहे, राजा सिंधू देशाचा. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, आता जर तिसऱ्यांदा ऐकलं नाही तर तुझे तलवारीनं तुकडे तुकडे करून टाकील. राजा आहे मी. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, चारदा सांगितलं. अनेक वेळेला झाल्यावर मग मात्र कधी न बोलणारा राजा आज बोलला. हां, जे कमी बोलतात ना त्यांच्या बोलण्याला जीवाचं कल्याण होतं. आणि जे सतत बडबड करत असतात समजायचं वाया गेलेली केस आहे. मुखम अस्ति इति वचनम, तोंड आहे म्हणून बोलत राहतो. राजा तू जो म्हणतोस की मी तुझ्या शरीराचे तुकडे करील, राजाने पालखीतून पाहिलं होतं, दिसायला आपल्या सगळ्या भोयापेक्षा धष्टपुष्ट होता. म्हणाले तू एवढा धष्टपुष्ट असला तरी मी तुला मारेल. राजा स्थूल असणं किंवा सूक्ष्म असणं, उंच असणं किंवा बुटका असणं, धर्म कोणाचा आहे? हा जीवाचा आहे का शरीराचा आहे? अरे शीर्यते इति शरीरम, जे रोज क्षणाक्षणाला झिजल्या जातं त्याला शरीर असं म्हणतात. मी शरीर नव्हे. तू मला तीनदा म्हणतो की मी तुझे तलवारीने तुकडे करील, ज्याचे तुकडे होणारे ते शरीर आहे, तो मी नव्हे, तो मी. एवढं ऐकल्यावर मात्र राजाला अरे भोई इतकं बोलू शकत नाही. माझी पालखी खाली ठेवा.
पालखी खाली ठेवलं, राजा खाली होईल आणि पाहिल्याबरोबर ब्रह्मतेज संपन्न अंगावर यज्ञोपवीत असणाऱ्या त्या दष्टपुष्ट शरीराच्या राजा भरताला आमच्या रघुगणाने नमस्कार केला. सद्गुरुनाथ महाराज, आपण निश्चित ब्राह्मण असाल, आपण एखादे ब्रह्मज्ञ असाल, ज्ञानी असाल आणि म्हणून असं बोलू शकलात, पण मी मात्र अपराधी आहे. आपली न ओळख करून घेता आपल्या खांद्यावर, अर्थात मी जरी दोषी नसला, माझ्या माणसाने जरी तुम्हाला असेल तर शिष्यापराधे गुरोर्दंड हा या न्यायाने मीच खरा अपराधी आहे. मी राजा आहे ना. मी सांगितलं होतं एखाद्या दष्टपुष्ट माणसाला, पण ब्राह्मणाला आणू नको असं सांगितलं नाही, कारण ब्राह्मणाच्या खांद्यावर पालखी देत असतात. मला वाटलं माझ्या शिष्यांना माहीत असेल, सेवकांना माहीत असेल, पण सेवक किती निर्बुद्ध असू शकतात. एक गंमत सांगतो. आमच्याकडे हिवाळ्यामध्ये ती शाळू ज्वारी असते पहा, शाळू ज्वारी माहिती आहे आपल्याला. ती हुरड्यात येते तेव्हा हुरडा खायला बोलवायची पद्धत असते आमच्याकडे. ते हुरडा खायला बोलावलं. नवीन ठेवलेला गडी होता कामावर. ते म्हणले बघा आपल्याला असा हुरडा हुरड्याचे प्रकार, बामणी हुरडा माहिती आहे का? तुम्हाला माहिती. त्याला घोंगडीत घालतात कणस भाजून आणि वरून काठी मारायची द्याय. तर निब्बर असतात ते, म्हणजे आम जनतेसाठी ते हुरडा वाटत असतात. आणि खरा हुरडा जो असतो असं चोळून देतात त्याला, कुचकुची राज हाऊस वगैरे असं असं अगदी नरम. आता तुम्ही पेपरला हिरण्य हुरडा काय म्हणतात ना, त्याला काय म्हणतात आहे बराला, आमच्याकडे त्याची पद्धती हिरण्य हुरडा म्हणतात. अगदी असं चोळून द्यायचं आपल्याला, यांना चोळून हुरडा द्यायचा. चांगल्या गवऱ्या आण. सेवकाला सांगितलं, त्याने विचार केला शिळ्या पात्या कशाला आणायच्या. मालकाने काय सांगितलं, चांगल्या गवऱ्या आण. सकाळी लावलेल्या गवऱ्या उचलून आणल्या. क्या बात आहे. सांगायचं म्हणजे सेवकाने जरी चूक केली असेल महाराज तुमच्यासारख्याच्या खांद्यावर पाहिलं, पण मी आपल्याला महाराज मी कोणालाही भीत नाही. मी तसा राजा आहे, मी कोणाला भीत नाही. पण ब्रह्मकुलापमानात एखाद्या ब्रह्मज्ञ माणसाचा किंवा ब्राह्मणाच्या खांद्यावर पालखी ठेवण्याचा अपराध, ह्याचं प्रायश्चित्त मी करायला तर आपण द्याल ते दंड. अरे म्हणाले राजा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, शेवटी तू देहाच्याच गोष्टी करतो रे. मी तो नाही, मी तो स्थूल देह सूक्ष्म देहाच्या चौदेहा पलीकडचा, मी तो चौदेहा पलीकडचा आहे. आणि खरं सांगू का राजा, तुझ्या अंतःकरणात जो तू म्हणून बोलतो ना, तुझा जीवात्मा आणि माझा जीवात्मा वेगळा नाही आहे. अरे भगवंताने सांगून ठेवलं की मयैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, त्याचाच अंश आहे. आणि म्हणून या आपलं काय काम आहे, हा अंश अंशीमध्ये नेऊन घालणे. त्यासाठी काय करायला पाहिजे, एक धरली या भाव, एक धरली या भाव. छान वा. एक धरली या भाव, आपणची 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 होय देव. एक धरली या भाव, भाव भाव एक धरली या. आपणची होय देव मध्ये. भाव जर धरला तर आपणच देव होऊन जातो. देव पाहावया गेलो ते देवच होऊ नये. ज्ञानेश्वर माऊलीचं सुंदर उदाहरण आहे. दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपुले. दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपुले. बाप रखुमा देवी वरे मज ऐसे केले. जीवात्म्याचं ऐक्य व्हायला तसा वेळ लागत नाही, तितकी नामसाधना झाली पाहिजे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. हा अभ्यास करायला राजा भरताने रघुगणाला सांगितलं. संतांच्या बोलण्याचा परिणाम ताबडतोब होतो महाराज.
का आधी केले मग सांगितले, अभ्यास झालेला असतो. 3 जन्माचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास झालेले राजा भरत बोलण्याचा परिणाम झाला. रघुगणाने ताबडतोब वैराग्य घेतले आणि तीर्थयात्रेला गेले. राजा भरत पुढे अरण्यामध्ये जात असताना झंझावात सुटला. पंचमहाभूताचा देह पंचभूतामध्ये विलीन करून टाकला आणि भगवान भरतराज भगवंतामध्ये विलीन झालेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान गोविंद हरे गोपाल हरे राधारमण गोविंद हरे. गोविंद हरे गोपाल हरे राधा. राधारमण गोविंद हरे राधारमण गोपाल हरे. गोविंद हरे गोपाल हरे राधारमण गोविंद हरे. गोविंद हरे गोपाल कृष्ण भगवान. एकंदरीत साधकाने किती सावध राहिलं पाहिजे या बाबतीतले हे दोन्ही प्रसंग आपण पुरंजन राजाची कथा ऐकली, आपण राजा भरताची कथा ऐकली की सावधानता जर थोडी बिघडली, प्रपंचामधली सावधानता जशी माणसाला नाही का, सावधानता बिघडली तर प्रपंच नीट होतो का? नाही होत. परमार्थामध्ये सुद्धा बेसावध मनुष्य राहिला त्याचं पतन होतं. 3 जन्म घ्यावे लागले भरताला तेव्हा त्याचा उद्धार झाला. परीक्षित राजाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना या सप्तद्वीपाचं वर्णन त्यांनी विचारलं. प्रियव्रत रामाच्या राजाच्या रथाच्या चाकाने झालेले सप्तद्वीप, अखंड ब्रह्मांडाचं त्यांनी वर्णन विचारलं. महाराज याची माहिती आपण सांगाल का? हो सांगतो म्हणाल. आणि म्हणून प्रत्येक द्वीपावर पर्वत कोणता, त्या पर्वतावर उत्पन्न होणारी नदी कोणती, ती कोणत्या सागराला जाऊन मिळते, तिथल्या देवता कोणता, त्या देवतेला कोणत्या मंत्राने प्रसन्न करायचा असतो, हे सगळं वर्णन, ग्रहांचं स्थितीचं वर्णन ज्याला शिशुमार चक्र म्हणतात, प्रत्येक ग्रहामधलं अंतर, प्रत्येक ग्रहाच्या चाली, म्हणजे कोण किती वेगानं जातो याचं वर्णन सगळं सांगितलं. राजा एकंदरीत संपूर्ण ब्रह्मांड गोलकाचं वर्णन सांगितलं असं सांगतो मी आपल्याला, कारण आपण ऐकू शकत नाही. 17 अध्याय त्याच्यावर. काही ऐकायचं राहिलं का? तुम्हाला नाही विचारलं, परीक्षितीला. आपण यातलं काहीच ऐकलं नाही, त्यामुळे आपल्याला सगळंच राहिलंय. पण राजा परीक्षितीला विचारलं, तुला मी ऐकवलंय काही राहिलं का? म्हणले हो. अरे हो, काय राहिलं रे? म्हणले महाराज नरकाचं वर्णन आम्ही नेहमी ऐकतो, पण तुमच्या सांगण्यात आलं नाही. अरे म्हणाले त्या मार्गाला आपल्याला जायचं नाही म्हणून सांगितलं नाही, पण ऐकायचं आहे का तुला? माहिती असावी. असं म्हणाले, दक्षिण दिशेला नैऋत्य कोपऱ्यामध्ये भगवान नारायणाने नरक स्थितीची निर्मिती केलेली आहे. कशासाठी? माणसाकडून नकळत नकळत जे पापा होतात ना, त्या प्रत्येक पापाचं फळ भोगण्यासाठी. पुण्याचं जसं स्वतंत्र फळ असतं तसं पापाचं स्वतंत्र फळ असतं. नरकांची व्यवस्था लावलेली आहे. 21 नरककुंड आहेत.
आणि काही पुराणांमध्ये 28 नरककुंड आहेत. कोणतं पाप करणाऱ्याला कोणत्या नरकात जावं लागतं हे 21 आपण पाहू शकत नाही, पण ज्याचा आपला जवळचा संबंध आहे नरकाचा त्याचा आपण अभ्यास करू थोडा. ज्याचा संबंध येण्याची दाट शक्यता अशा नरकाचाच आपल्याला विचार करावा लागेल. बाकीच्या नरकाशी काय करायचं? आपण महाराजांचे भक्त आहोत, फार खाली आपण जाणार नाही, पण आपण कुठे आहोत हे समजण्यासाठी आपल्याला 2-4 नरकाचं आपण वर्णन ऐकू. राजा यस्तु परवित्त अपत्य कलत्राणी अपहरती, जो दुसऱ्याचं संपत्ती संतती यांचं अपहरण करतो ना, त्याला तामिष्ट्र नावाच्या अत्यंत भयानक नरककुंडामध्ये यमदूत घेऊन जातात. आधी नरककुंड म्हणजे काय? साधारण कुंड कसं असतं माहिती आहे का? कुंडी माहिती आहे आपल्याला, आपण झाडं लावतो ती कुंडी, तिचा वरचा भाग पसरट असतो आणि खालचा भाग अरुंद असतो, पण कुंडाचा भाग खालचा पसरट असतो आणि वरचा कशासाठी? कोणीही वर तोंड काढू नये. पण कुंडामध्ये काय अत्तराचे फवार आहे? नाही. नरक, विष्ठा, मूत्र, श्लेष्मा, लाळ जेवढं दुर्गंधी म्हणून आहे ते सगळं तिथे साठवलेलं आहे. सगळ्या ड्रेनेज कुठून तरी तिथे वळवल्यात आणि तिथे या जीवाला टाकल्या जातं. बरं, इतक्या लोकांची गर्दी नसेल का मला सांगा? परवित्त, अपत्य आणि कलत्र याचं अपहरण करणारे काय कमी आहेत का या जगामध्ये? इथून जाता जाता जर 100ची नोट पायरीवर पडली तर मला सहज वाटतं कोणी पाहिलं नाही, उचलायला काय हरकत आहे? आपण कोणाच्या घरी चोरी करायला गेलो नाही, पण सहज पडलेली उचलली तरी चोरी झाली की नाही? अशा त्यासाठी हा तामिस्त्र नावाचा नरककुंड आहे. दुसरा अंध तामिस्त्र नावाचा नरककुंड आहे म्हणाले. अशा त्या दुर्गंधीच्या कोठारामध्ये या जीवाला ढकलल्या जातं. तिथं खायला देत नाहीत, प्यायला देत नाहीत. मग गुदमरलेला श्वास घेता येत नाही ना, मस्तक वर काढायचा प्रयत्न करतो. म्हणतात यमदूत वर बसलेले असतात, हातामध्ये भाल्यासारखे तीक्ष्ण हत्यारं असतात. मस्तक वर काढलं की बैस खाली. हे काय पुराण आहे का? केव्हा उठला आणि बाहेर गेला बैस खाली. पुराणात चालतं, केव्हाही आलं तरी चालतं आणि केव्हाही गेलं तरी खाली बैस. वरून तो भाला टोचतो. पहिले किती वर्ष यावंतु पशुरोमाणी, आमच्या अंगावर जेवढे केस आहेत ना तितके वर्षपर्यंत तिथं राहावं लागतं. दुसरा अंध तामिस्त्र नावाचा नरक आहे. तिथे कोणाला घेऊन जातात? तो म्हणाले परदाराधीन भुंगते, परस्त्री गमन करणाऱ्या माणसाला या अंध तामिस्त्र नावाच्या नरकामध्ये घेऊन जातात. अतिशय वाईट आहे हे कृत्य, परस्त्री गमन करणं. आणि म्हणून त्याला तिथं नेल्या जातं. अर्थात जी परस्त्री परपुरुषाकडे या दृष्टीनं पाहत असेल तिलाही तिथेच जावं लागतं. तिथे काही लिंगभेद नसतो, सगळ्यांचा जीवात्मा नेतात, तिथे राहतात एकत्र. त्याच्यात काही म्हणजे मी जाऊन पाहिलेलं नाही, पण वर्णन सांगतो आपल्याला. तिसरा रौरव नावाचा नरककुंड आहे वारा. यो भूतद्रोहेण, भूतद्रोह करायचा म्हणजे यज्ञ करायचा नाही, कोणाला जेवू घालायचं नाही, अन्नदान करायचं नाही. जेवढं कमवलं तेवढं मी आणि माझी पत्नी, जास्तीत जास्त मुलं, समज आले तर त्यांनाही सुद्धा फक्त मी आणि माझी पत्नी असंच जे जीवन जगतात त्यांना रौरव नावाच्या नरककुंडामध्ये जावं लागतं. आमच्या घराची संपत्ती येत असते, त्याच्यावर अनेकांचे हिस्से असतात, पण आम्ही कोणाचाही हिस्सा कोणाला देत नाही. फक्त मीच खाणार, मीच माझं वैभव वाढवणार. हे आमच्याकडे शास्त्रसंमत विचार मानला गेलेला नाही. आपल्यावर ज्या अवलंबून आहेत त्या सर्वांची विचारपूस
पूर्वीचा काळ असा होता पहा, की आपण जेवायच्या आधी आजूबाजूला विचारायचे का हो जेवण झालं का, काय कसं काय काय नाही, आणि मग आपण जेवायला बसायचं. ही पद्धत आपल्याला या घरात तर सांगायचंच काम नाही, पहिल्यापासून नेहमीच कायमस्वरूपी अन्नछत्र. मी अनेक वेळेला आमच्या प्रल्हाद महाराजांच्या बरोबर आलेलो आहे, तेव्हापासून पाहतो रोज 50 माणसं पंक्तीला आहे आणि सगळ्यांना तेव्हापासून हे घर आपलंच वाटतं. आजही ती परंपरा टिकून आहे महाराजांच्या कृपेनं. ते सगळं श्रेय महाराजाकडेच आपण द्यावं. पण अशी वृत्ती नसणाऱ्याला रवरव नावाच्या नरककुंडात घातला. तिथे काय करतात, तुरुरू नावाचे किडे असतात. असं म्हणतात की विंचवासारखा दंश करतात. डसला का विंचू कधी? भाग्यवान आहे तुम्ही, मला 3दा डसला म्हणून सांगतो. विंचू डसला की किमान 24 तास अश्रुपात नॉन स्टॉप. असे अनेक किडे तिथे आहेत, सारखा दंश करत असतात. भूकीनं तहानेनं जीव व्याकुळ झाला, काही प्यायला मिळत नाही. यमदूताला मागितलं, ते म्हणतात स्वतःच्या शरीराचे लसके तोडा. कोणाला दिलं का? आईला दिलं, वडिलाला दिलं, काकाला दिलं. अतिथी अभ्यागताचं स्वागत केलं, मग बसा गुपचूप, अंगाचे लसके तोडून खा. नंतरचा महारौरव नावाचा नरककुंड आहे. पंचमहायज्ञ केल्याशिवाय जे जगतात त्यांच्यासाठी आहे. आता पंचमहायज्ञ काय? आली पंचायत. आमच्याकडे खरं म्हणजे फार मोठे मोठे शब्द मी वापरणार नाही, सहज सोपं सुलभ पाहू आपण काय आहे. आमच्याकडे जे कुलधर्म कुलाचार सांगितले ना, इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थान, हे सगळं देवता सांगितलेले आहेत. त्यांच्या आपल्यापासून काही अपेक्षा असतात, म्हणून आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतात. त्या दिवशी त्या निमित्ताने आपण काय करतो, काही वेदघोष घरामध्ये करतो. ब्राह्मणाला बोलवायचं, अभिषेक करायचा, संकल्प करायचा, वेदघोष. वेदांच्या पवित्र उच्चाराने आमच्या घरातले अनेक दोष, अनेक कुप्रवृत्ती नाहीशा होतात. म्हणून ते आपल्याला घडतं. त्या निमित्ताने अन्नदान आपल्याला घडतं बरं का. पण आता कुलधर्म कुलाचार म्हणा, उत्सव महोत्सव घरात करण्याची पद्धतच आपल्याला राहिलेली नाही, म्हणून अन्नदान आम्हाला घडत नाही. अन्नदानासारखं महत्त्वपूर्ण नाही. लेने को रामनाम, देने को अन्नदान, कबीरदासजी म्हणालेले आहेत. पण ते आम्हाला घडत नाही, यज्ञ होत नाहीत. आणि म्हणून आमच्याकडे परंपरा आहे की कुलधर्म कुलाचार केले पाहिजे. जिवंत असलेल्या आई वडिलाची सेवा आणि त्यांची विचारपूस खाण्यापिण्याची केली पाहिजे. जे गेलेले आहेत त्यांचं श्राद्ध पक्ष केलं पाहिजे. आता या सगळ्या मोडीत निघालेल्या गोष्टी आहेत, पण माहिती असाव्यात आपले पूर्वज काय काय करत होते. श्राद्ध पक्ष, पण हे जे कोणी करत नाही ना, त्यांचे आत्मे तळमळ करतात. ती तळमळ मात्र आपल्याला, हे पहा, आशीर्वाद द्यायला तरी एखाद्या वेळेला विचार करून मनुष्य आशीर्वाद देतो, पण शाप देताना विचारपूस नाही करत हो. आत्म्याला थोडी जर तळतळाट झाला तर आपोआप शाप बाहेर पडतो. असं कधी आजपर्यंत घडलेलं नाही की आज आम्हाला 10:35 शाप द्यायचा आहे, 2 ब्राह्मण बोलवा. नाही. समर्थ म्हणाले, आपुणाशी चिमटा घेतला, तेने जीव व्याकुळ झाला, आपणावरून दुसऱ्याला समजले पाहिजे. त्याला तळमळ असेल की नाही, त्याला भूक लागत असेल, त्याला एकदा तरी तृप्त केलं पाहिजे असे. आणि याच्यानंतर ब्रह्मयज्ञ करतात. तोही आता सामान्यांना अशक्य आहे, पण माहिती असावी. ब्रह्मयज्ञ म्हणजे पितरांचं तर्पण रोज त्यांना उद्देशून पाणी द्यायचं. म्हणजे आम्ही तुम्हाला विसरलो नाही एवढं फक्त सांगायचं. आज तर आम्हाला श्राद्ध पक्ष करायचं काम पडत नाही. एखाद्याने विचारलं का तुमच्या आत्याचं गोत्र, हा बायकोला आवाज देतो, अहो आपली ती यादी काढा बरं पक्षाची. पक्षाची म्हणजे उडत्या पक्षाची नव्हे, भाद्रपद मध्य पक्षातली. अशी आमची अवस्था आहे. वैश्वदेव नावाचा विधी आहे, पंचमहायज्ञामध्ये येतो. इथे पाहायला मिळाला मुंबईमध्ये, मुंबई असून. बाकी वैश्वदेव तो मोडीतच निघाला. एक श्रोता भागवत संपल्यावर आला माझ्याकडे. हो म्हणले, महाराज तुमचं प्रवचन ऐकलं आणि मी आमच्या पूर्ण जिथे जिथे देवमूर्ती मिळतात तिथे गेलो. प्रत्येक दुकानदाराला विचारलं वैश्वदेव, ते म्हणले नाही. उभा देव आहे, आडवा देव आहे, लंगडा देव आहे, पण वैश्वदेव नाही.
हे काय आज्ञाने आमचं वैष्णव मिळत असतो का? करावा लागतो घरातल्या घरात. फार सुंदर फळ आहे त्याचं. काय सांगतो आपल्याला, पटेल नाही त्याला पटेल, जे शास्त्रात सांगायचं काम आहे माझं. आपण जे अन्न रुचकर म्हणून खातो ना, वरण भात भाजी पोळी साधं रोजचं घ्या, पण ते गहू ज्याची कणिक करतो ते किती जीवाची हत्या करून आमच्यापर्यंत पोहोचतं माहिती आहे का? आधी जमीन नांगरल्या जाते, नांगरल्याबरोबर अनेक जीव उघडे पडतात भूमीच्या पृष्ठभागात असलेले. उन्हाचा स्पर्श झाला की तडफड तडफड करून मरून जातात. मग त्याच्यात आम्ही शेणखत टाकतो. शेणामध्ये किती किडे असतात ते त्याच्यात रगडले जातात. पाऊस पडल्यानंतर आम्ही बी पेरतो, ते उगवलं की इतर किड्यांचा त्याच्यावर उपद्रव होऊ नये म्हणून फवारणी मारतो, त्याच्यातून ते पीक मोठं होतं. मग त्या ज्वारीला गव्हाला ओंब्या म्हणा कणस म्हणा येतात. मग ते पक्षी ते खाण्यासाठी धावतात. आम्ही गोफणी मारून मारून, आता इकडे गोफणे शब्द समजतो का नाही माहिती मला, माहीत नाही ना, माहिती. हां, मग त्या गोफणीनं पक्षी उडवायचे, काही उडवायचे कधी मारायचे, सहज रीतीने मरतात. त्यांची हत्या करून मग ते पीक सांभाळलं जातं. मग त्याची मळणी होते. आजकाल मळणी यंत्र आहे. पहिल्यांदा जनावराच्या पायाखाली असं रगडलं जायचं, आणि म्हणतात ना गव्हाबरोबर किडेसुद्धा रगडल्या जातात. त्याप्रमाणे अनेक किडे रगडल्या जातात. त्यानंतर त्याची उपणी करतात, आणि मग आपण ते विकत गहू घरी आणतो. त्यानंतर आपण पोत्यात साठवतो. पण शेवटी दळण करायच्या वेळेला आता सगळं रेडीमेड आहे, त्यामुळे ही प्रक्रिया माहिती नाही. ते चाळावे लागतात, मग पाखडावे लागतात. त्या पाखडण्याबरोबर अनेक जीव आम्ही अंगणामध्ये झटकून टाकतो, ते संपून जातात. आणि मग आम्ही ती गहू दळून आणतो, त्याबरोबरही पुष्कळ रगडल्या जातात. आणि त्यानंतर आम्ही ते भाजतो. तव्यावर टाकल्याबरोबर न दिसणारे जीव अजून तो जळून जातात. आणि मग म्हणतो थोडं त्याच्यावर गावरान तूप असलं ना की अगदी छान लागेल. म्हणजे मला सांगा, किती जीवाची हत्या करून ते अन्न आमच्या पोटात जातं. आणि म्हणून वैश्वदेव सांगितला 12च आहुती द्यायच्या. पंचसूना दोष परिहारार्थम. या प्रकारचे सगळे जे दोष आहेत ते दोष जाऊन निर्दोष अन्न आमच्या पोटात गेलं पाहिजे. त्या जीवांची तृप्ती करण्यासाठी त्या 12 आहुती अग्निकुंडात टाकायच्या. आणि जे पशुपक्षी घरात येऊन खाऊ शकत नाही, ज्यांचा उल्लेख मंत्रातही आलेला नाही, त्यांना तृप्त करण्यासाठी बाहेर काकबली नेऊन टाकायचा. मूठ 2 मूठ भात बाहेर नेऊन टाकायचा. बाबा तुम्ही तृप्त व्हा ना आम्हाला आशीर्वाद द्या. कावळ्याची सुद्धा काय किंमत असते ते कधी आपल्याला समजत नाही. एका प्रसंगाने मात्र कावळ्याच्या मागे लागला. या सर्वांना तृप्त केले. आमचं शास्त्र आले ते न तक्तेन भुंजित हा मा गृधहा कस्य स्वित धनाम. सगळ्यांना दिल्यानंतर जो तृप्त होतो स्वतःचा आत्मा, त्याला म्हणतात की उदर भरण नोव्हे जाणीजे यज्ञ कर्म. पण या युगामध्ये हे सगळं अशक्य असल्यामुळे आमच्या समर्थाने आमच्यावर कृपाच केली. त्यामुळे एक तरी करा, जनी भोजनी नाम वाचे म्हणावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतनी अन्न सेवित जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर. त्याचं कारण असं आहे की अतिशय सुसंस्कृत अन्न पोटात गेलं पाहिजे. आमच्या पोटामध्ये बाकी काही जास्त वेळ राहत नाही अन्नाशिवाय. पाणीसुद्धा जास्त वेळ राहत नाही, कोणत्या ना कोणत्या रूपाने बाहेर जातं. श्वास या नाकातून गेला की या नाकातून बाहेर येतो. पण अन्न, अन्नम ब्रह्मेति व्यजानात अन्नाध्येव खलविमानी भूतानी, हे इतकं अन्न तृप्त करणारं अन्न आहे. हे पोटात आमच्या राहतं किती वेळ? 24 तास राहतं म्हणतात. मग त्याचं विभाजन होऊन काही अन्न, काही रक्त, काही अमुक, काही ढमुक, काही ते सगळे त्याची विभागणी होते. ज्याचा संस्कार जास्त वेळ आमच्या शरीराशी होतो, ज्याचा सहवास जास्त आमच्या शरीराशी होतो, त्याच्या वासना आमच्या मनोवृत्तीवर परिणाम करत असतात. रजोगुणी तमोगुण प्रधान जर अन्न खाल्लं तर वृत्ती तीच होते. एक आजी म्हणत होत्या, म्हणाले का महाराज, आमचा नातू कोणत्या यात्रेला गेला ना पिस्तूल मागतो.
का मागतो? आता म्हणलं काय करावं, तुमच्या सुनबाई म्हणलं गरोदर असताना कधी त्यांना रामायण भागवत दासबोध ज्ञानेश्वर ऐकवलं नाही हो, तिला याची आवडच नाही. मग काय ऐकते? काही नाही म्हणलेले, त्या टी व्हीवर ज्या काय म्हणतात त्याला सिरियल्स त्या पाहत राहते म्हणाले, आणि तिला त्या डिटेक्टिव्ह फार आवडतात म्हणे. म्हणलं मग बरोबर आहे, त्याचा परिणाम आहे हा. तो कशाला माळ मागेल तुला? अहो, बाल मन इतकं चांगलं असतं, निष्पाप असतं की त्याच्यावर चांगले संस्कार व्हायला पाहिजे. एक आजी म्हणाले, महाराज आमचा नातू आहे ना, तुमचं रामायण चालू होतं आमचं तिथे, रामायणातल्या कथा त्याला फार आवडतात, तुम्ही सांगितलेल्या तर फार अगदी जशाच्या तसे घरी आल्यावर सांगतो म्हणले आमच्या आजोबाला. चांगलं आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला बोलवलं, म्हणलं वा हे बरं बा तू कथा ऐकतो? म्हणले हो. तुला जास्तीत जास्त कोणता प्रसंग आवडला रे? म्हणलं खरं सांगू का? अगदी खरं सांग म्हणलं. म्हणाला रावणाने जानकीला पळून नेण्यासाठी ज्या युक्त्या केल्या ना, आता मला सांगा 7 वर्ष रजोगुण तमोगुणाच्या वृत्ती आमच्या मनावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. मग जास्तीत जास्त म्हणून आमच्याकडे नैवेद्य दाखवायची पद्धत आहे. अहो देव खात नाही, पण देवाची दृष्टी पडली ना, त्याच्या दृष्टीत अमृत भरलेलं आहे. आपोआप सगळ्या अन्नातले दोष जातात. काही केलेले असेल, भाजी भाकरी का असेल, ती आपल्या घरातल्या महाराजाला, देवाला, रामाला, कृष्णाला दाखवावी, ती आपण खावी, आपोआप दोष नाहीसा होईल. प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते प्रसन्न चेतसो याशो बुद्धी पर्यवतिष्ठते, असा परिणाम आहे त्यावर. असे नरककुंड 21 आहेत, 21. पण जाऊ द्या, इतके आपल्या जवळचे वाटले मला म्हणून सांगितले आपल्याला. राजाने 21चे 21 ऐकले आणि राजा एकदम स्तिमित झाला, गंभीर बनला. खरे राजा घाबरला का? घाबरलं म्हणजे काय म्हणे, महाराज मला एक भीती वाटायला लागली की इतक्या सगळ्या पापांचं वर्णन ऐकून मला असं पटायला लागलं की कधी कधी मनुष्य न विचार करता सुद्धा पाप आपोआप होतो. म्हणजे विचार करून पाप करणारे असतात त्यांना काही वाटत नाही, पण आपोआप एखाद्या वेळेला पाप घडतं, मग त्याचं काही प्रायश्चित्त असेल ना? हो, प्रायश्चित्त. हो, आमच्या शास्त्रामध्ये सहस्त्र कोटी यातनेला अनंत कोटी उपाय आहेत, फक्त विचारपूस केली पाहिजे. सांगू का राजा, तुला खोटं वाटणार नाही पण अगदी खरं सांगतो. पाप अनेक पण त्यांच्या परिमार्जनाचा उपाय एक. नामे संकटे नासती, नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारिती, नामे विघ्ने निवारिती. हो, नाम संकटे नासती, नामे संकटे नासती, नामे होया उत्तम गती. नाही, एकच साधन आहे, त्याचं नाव नाम. नुसत्या नामाने सगळे पाप म्हणले होय, सगळे पाप नष्ट होतात. अरे काय सांगू म्हणाले, पाप्यातला पापी जीव जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप एक नाम नष्ट करून टाकतात. महाराज सिद्धांत मोठे मोठे मांडू नका, दृष्टांत आहे का? अरे बाबा, सिद्धांत आहे त्या अर्थी दृष्टांत आहे. सांगू का तुला कथा? ती आपल्याला सर्वांना माहिती आहे. अजामेळ पापी वधे पुत्र कामे, अजामेळ पापी तया मुक्ती नारायणाचे लिनामे.
त्यांचा उपयोग घ्यावाच लागतो ना. ते म्हणतात मनातल्या मनात, आम्हाला आणलं कशाला? अजा वेळ पापी, क्या बात आहे. अजामिळ नावाचा ब्राह्मण, ती कथा आपल्याला सगळी माहिती आहे. उत्तम कुळात जन्माला आलेला, नको ते दृश्य एकच क्षण पाहायला मिळालं. माणसाने दृष्टी किती तयार ठेवली पाहिजे. ती कोणाची तयार राहते की जो थोड्या वेळ तरी त्या दृष्टीला झाकून आत पाहण्याचा प्रयत्न करतो. फार महत्वाची गोष्ट आहे. काही क्षण रोज निश्चितच अगदी डोळे घट्ट झाकून बसण्याचा अभ्यास केलाच पाहिजे. तरच काय पाहायचं आणि काय पाहायचं नाही याच्यावर नियंत्रण आम्ही त्या दृष्टीवर आणू शकतो. उत्तम वंशात जन्माला आलेला, वेदाचा, शास्त्राचा, उपनिषदाचा अभ्यास करणारा, योग्य वेळी लग्न झालेला, मुलं बाळ झालेला, आई वडिलाची सेवा करणारा असा असणारा हा अजामिळ, पण आपल्या वडिलांच्या अग्निहोत्रासाठी समिधा फुलं आणण्यासाठी अरण्यात गेला. असं वातावरणही तसंच होतं महाराज. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, वा वा. जिथं माझा कंठ जात नाही तिथं तुम्ही जाऊन यायला पाहिजे. सुंदर वातावरणामध्ये हा फुलं गोळा करतोय, समिधा गोळा करत होतो आणि गावातलाच एक वैश्य एका वेश्येला घेऊन विवस्त्र अवस्थेमध्ये पडलेला. ह्याने खूप प्रयत्न केला. आपल्याला तिकडे कशाला पाहिजे, आपल्याला दुर्वा तोडायचे, आपल्याला फुलं तोडायचे, आपल्याला बेल तोडायचं, पण मध्येच हळूच भलतीकडे. आणि शेवटी काय झालं, मनावरचा ताबा सुटला आणि त्या आसक्त झाला त्या वेश्येबरोबर. तो वैश्य तरी तिच्याबरोबर बगीचात जात होता, यानं घरी आणलं. हा, अति विद्वान लवकर बिघडतात. अति विद्वान, मी सांगत नाही, समर्थच बोलले. शनिहित पंडित सांडित गेले, जनिहित पंडित सांडित गेले. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, जनिहित पंडित सांडित गेले. अतिशय विद्वानच मोठे पाप करू शकतात. 4 वेदाचा 6 शास्त्राचा अभ्यास झालेला रावणच सीतेला पळवू शकतो. अभ्यासात कमी पडला, बिभीषण त्या भानगडीत पडू शकला नाही. घरी आणलं त्या वेश्येला. आईला काय वाटेल, वडिलाला काय वाटेल, लोकांना काय वाटेल, जनाला काय वाटेल, अगदी आनंदात राहायचा. आई आपण विपरीत करतो आहोत, काहीच नाही. सर्व सुखी होण्याचा एक सोपा मार्ग सांगितलाय. एकाम लज्जाम त्यक्त्वा सर्वथैव सुखी भवे. माझ्याकडे कोणाला काय वाटेल याचा विचार न करता मला वाटेल तसा जर मी वागेल असा वागणारा नेहमी सुखी होतो. बाह्य अर्थाने हा आनंदात राहायचा. किती वर्ष, वयाला 88वं वर्ष लागलं.
वडिलाचा विचार नाही, आईचा विचार नाही, बायकोचा नाही, मुलांचा विचार नाही, बस तिला सुखी ठेवण्याचा एकच विचार डोळ्यासमोर. अनेक मुलं झाले त्या स्त्रीला ह्याच्यापासून. आता सगळं संपत्तीच तिला देऊन टाकलेली असल्यामुळे एकदा काय झालं की 88वं वर्ष लागलं या ब्राह्मणाला, तरीही अजून पश्चाताप नाही. आणि मग ठरलेल्या वेळेला तो यमदूत आले, त्यांनी पाश टाकले, दिसायला लागला. मी परवाच बोललो की राम दिसेल म्हणून सांगता येत नाही, कृष्ण दिसेल म्हणून सांगता येत, पण तो दिसणार. हा, दिसल्याबरोबर मग घाबरला. आता कसं होईल, काय काय किती अधर्म केला, अहो किती चांगल्या घराण्यात जन्माला आलो, पण मी माझ्यावर बंधन नाही ठेवू शकलो, आता माझं कसं होईल, मला काय काय आघात भोगावे लागतील. तळमळ तळमळ करायला लागला. पण वेळ कमी आहे हो, पाश यायला किती वेळ लागतो. तो म्हटला करू काय, मी आता कोणाला भेटू शकत नाही, पण किमान सगळ्यात लहान्या मुलाला तरी एकदा भेटू, मग काय जे होईल ते. मग मोठ्याने ओरडला, नारायणा धाव, नारायणा धाव. पण काय पंचायत झाली पहा. शेवटी काय बोलला, नारायणा धाव. पाश आले पण नेऊ शकले नाही, कारण त्या पाशाला मध्येच रोखलं. रोखणारे कोण होते, विष्णुदूत. यमदूताला धक्का मारला, सारख्या बाजूला, इथे कसे काय आले. म्हणले हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्ही याचा बायोडाटा पाहिला का, कोणाचा, अजामिळाचा. बाल्याद आरभ्य म्हातारपण पर्यंतम. हायब्रिड सी प्लॉट कसा असतो दाखवलं तुम्हाला. म्हातारपणापर्यंत यांनी कधीही भगवंताचं नामस्मरण केलं नाही, आपण कसं वागतो याच्याकडे पाहिलं नाही. असा दुष्टा, असा दुरात्मा, असा पापी, असा कृतघ्न, असा चांडाळ, आणि त्याला तुम्ही काय नेण्यासाठी आलात का विष्णुदूतांनो. आजन्म पाप केले. म्हणले कुछ बे, शास्त्र वाचलंय का तू, कितीही पाप करू द्या. शेवटी काय बोलला, काय बोलला, नारायणा धाव म्हणाला ना, ऐकलं ना तू. म्हणले हो. अहो महाराज, त्या नारायणाला म्हणजे काही शंखचक्र गदा पद्म धारण करणाऱ्याला बोलवलंय का. त्याचा नारायण म्हणजे ते पोरग बाहेर खेळतंय हिरड्या बाळ्यासारखं, त्याला आवाज दिलाय. म्हणाले, अरे म्हणाले, नकळता पद अग्निवरी पडे, दाहन होई ऐसे कधी न घडे, अजित नाम घडो भलत्या मिशे, पण सकल पातक भस्म करीतसे. अजित नाम घडो भलत्या मिशे. अरे कामात, क्रोधात, भयात, द्वेषात, कोणत्याही वासनेनं माझ्या नारायणाचं ज्यांनी नाव घेतलं ना, त्याला आम्हाला वैकुंठात न्यावं लागतं. अरे ओम इत्येकाक्षरं ब्रह्म, ओम एवढं म्हणलं ना, एकाक्षर, तरी त्याला वैकुंठात न्यावं लागतं. शिव 2 अक्षरी मंत्र आहे, त्याला वैकुंठात न्यावं लागतं. श्रीराम 3 अक्षराचा मंत्र आहे, पण त्यालाही वैकुंठात न्यावं लागतं. याने 4 अक्षराचा मंत्राचा उच्चार केला, जगाद चतुराक्षरम नारा. हा, मग वैकुंठात न्यायला काय, 4ही मुक्तीच्या वर गेला. म्हणल्या आता तुम्ही जाऊ शकता. म्हणले आम्ही रिकाम्या हातानं, आम्ही. लोक म्हणतील की डीडी मिळालाय का. आमची पद्धत आहे, ज्याला न्यायासाठी आलं त्याला उचलल्याशिवाय जात नाही. ते म्हणले काळजी करू नका, तुमच्या बॉसला विचारून या, आम्ही इथेच थांबतो. विष्णुदूत इथेच आहे. हा अर्धोन्मिलित अवस्थेमध्ये, अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये पडून आहे. तो पाहतोय, गेले, बरं झालं गेले, पण म्हणले काही सांगता येत नाही, पुन्हा येतील. शांत पडून राहिलेलं बरं, हालचाल केली तर शांत पडून राहील. हे यमदूत जे गेले महाराज, यमराजाने विचारलं का रे रिकाम्या हाताने कसे आले. महाराज असा प्रसंग घडला. बरं झालं आणलं नाही ना, आणू नका, नाही तर मला नारायणाचा दंड भोगावा लागेल. तसा यमराज अत्यंत न्यायी आहे. न्यायामध्ये यमराजासारखी कोणाचीच महती नाही महाराज. अजूनपर्यंत त्याच्याकडे गोंधळ नाही. नाही तर रामरावला न्यायचं, पण त्यांनी 50,000चा डीडी पाठवला म्हणून आज कृष्णरावला घेऊन जाऊ नाही.
ज्याला न्यायचं त्यालाच नेतो, ज्या क्षणाला न्यायचं त्याच क्षणाला नेतो. तिथे गडबड गोंधळ काही नाही. तो म्हणला बाबा आपल्याला असं काही करता येत नाही. काय म्हणला तो? नारायण म्हणला ना. जाऊ दे आणू नको. पण म्हणलं देवा मग असं तर लोक सगळेच करतील, आयुष्यभर वाटेल ते करतील म्हणाले. शेवटी नारायण पण तोंडाला येणार नाही. अरे आयुष्यभर केलं तरी शेवटी मी नारायण म्हणणार आहे, मी राम म्हणणार आहे असं जे म्हणतात त्यांना येईल असंच नाही. तिथे काय पाहिजे? अहो सद्गुरूची कृपा, अहो सद्गुरूची कृपा, जेणे दाखवी स्वरूपा, जेणे दाखवी स्वरूपा, सद्गुरूची कृपा. हो अहो सद्गुरूची कृपा, जेणे दाखवी स्वरूपा, तो हा सद्गुरू परब्रह्म जेणे केले. बस त्याची कृपा असेल तर आपली साधना कमी पडली तरी, आपला अधिकार कमी पडला तरी, फक्त सद्गुरूची अनन्य भावाने त्यांनी सांगितलेली साधना करावी. आपण खरे फार भाग्यवान आहोत हो. या समर्थांच्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या परंपरेतले लोक फार भाग्यवान. काही यज्ञ सांगत नाहीत, कुठे काही यात्रा सांगत नाहीत, कुठे काही भानगडीचं काम नाही. बस श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. पण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण कोण घेत असे? शहाणा तो धनी घेत असे. अगदी सोपं असून येणार नाही तोंडाला परमेश्वराची कृपा असल्याशिवाय. त्यामुळे असं वाटू देऊ नका की आपले नरककुंड ओस पडतील. इथली गर्दी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. लोक गुरुमंत्र घेतील, वर्षातून 10-10 वेळेला गोंदवल्याला जातील, पण महाराजांना अपेक्षित असणाऱ्या वृत्तींचा स्वीकार करून नामस्मरण करणार नाहीत. नरककुंडाची रिकामा राहणार नाही. काळजी करू नका. ज्याच्या तोंडामध्ये एकदा तरी भगवंताचं नाव आलं केव्हा? शेवटी मरणाच्या वेळेला त्याला इकडे आणायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. जा त्या विष्णुदूताची क्षमा मागून या. यमदूत आले, विष्णुदूताची क्षमा मागितली. महाराज आपण म्हणाला तो सिद्धांत बरोबर आहे की कितीही पाप केलेले असले तरी ज्याच्या तोंडाला शेवटी भगवंताचं नाम येतं त्याला भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय यद्गत्वा न निवर्तन्ते, तिथे जायला मिळतं. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं ते करा. यमदूत निघून गेले, विष्णुदूत ते निघून गेले. त्यांना न्यायचा धंदा नाही त्यांचा. विष्णुदूत कोणाला नेत नाही, ते तिथंच पडून राहिले. कोण? आजामिल महाराज. त्यांनी विचार केला हे निघून गेले, ते आता उठून बसायला काय हरकत आहे? हा उठून बसून पाहतो आता आपल्याला हे बोनस लाईफ मिळालंय. आता काय करायचं? एकच करायचं. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय श्रीराम जय राम जय जय राम, जय जय श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय 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 श्रीराम जय राम जय जय राम, जय जय श्रीराम जय राम जय जय राम. गोपाल कृष्ण भगवान. अनेक पापांची होळी करायची असेल तर फक्त नामस्मरण. भागवतात सांगितलं, पण आमच्या संतांनी, सगळ्या संतांनी एकच सांगितलं बरं का. ज्ञानेश्वर माऊलीनं सुंदर उदाहरण दिलं.
की तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. वाळलेलं गवत आहे आणि त्याला त्याच्याजवळ अग्नी ठेवला, किती महिन्याने जळेल? तृण अग्नी मिळे, तृणाचा आणि अग्नीचा संपर्क आला की ते तसं जळून जातं. अरे पापाचे कळप पळती पुढे, हरी उच्चारणी अनंत राशी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. म्हणून पाप आम्ही न करायचं ठरवलं तरी होणार नाहीत असं वाटायचं काही कारण नाही. पाप होणार, पण तिकडे लक्ष न देता हेतू पुरस्सर पाप करू नये. न करण्याचा अभ्यास आम्ही निश्चित करू शकतो. एकच सोपा नियम जर पाळला की मन कोणाचे कधी न दुःख भावे, माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे. कोणत्या रामाचा दास आहे मी? की ज्याने आपल्यावर आलेल्या प्रत्येक आघाताला सोसलं आनंदाने, पण आईला दोष दिला नाही, भावाला दोष दिला नाही, आपल्या दासीला दोष दिला नाही. काय हिंमत होती तिची. रामाने नुसतं एखाद्याकडे पाहिलं असतं, अरे या मंथरेला उचलून नेऊन टाका शरीर, रातोरात तिला नेऊन सोडलं असतं, पण नाही केलं आमच्या रामाने. ते त्या रामाचा मी दास आहे. अनेक आपत्ती आल्या तरी कोणाला दोष द्यायचा नाही. अरे माझ्या प्रारब्धाचा भाग आहे. हा अभ्यास जर करत राहिलो आणि स्वल्पमप्य सहर्माचं थोडं का होईना नामस्मरण करण्याचा अभ्यास जर केला, 3 गोष्टी सांभाळल्या तर आम्हाला त्या नरककुंडाच्या वाटेला नेऊ शकणार नाही. न्यायचा प्रयत्न केला या मनुताने. काय हिंमत आहे. कोणाचे माणसं होत आम्ही. रामनाम मुद्रांकित महाराजांचा शिक्का आम्हाला लागलेला आहे. गेट पासच आहे, तिथे जायचा. सांभाळून ठेवला पाहिजे. फक्त द्वारपालाला सांगायचं का आम्ही कोणाचा अनुग्रह घेतला महाराज चले जाओ. पण त्यासाठी आम्ही काही करायचं नाही, हे काही बरोबर नाही. समर्थांनी सोपं सांगितलं की काहीच न करोनी प्राणी, काहीच, पण राम नाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. बस तेवढाच एक नियम आपल्याला करायचा. भागवताचं सार काही असेल तर नामापेक्षा नामा परते तत्व नाही रे आणल्याचा, हेच भागवताचं सार आहे महाराज. एकंदरीत 6व्या स्कंदापर्यंत पंचम स्कंदाची आज समाप्ती झालेली आहे. दुपारून आपल्याला 2 स्कंद पाहायचे, 6वा स्कंद आणि 7वा स्कंद. तर 6व्या स्कंदामध्ये कश्यप महाराजांचा वंशविस्तार आपल्याला पाहायचा, आदितीचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे, इंद्रावर आलेले अनेक प्रसंग पाहायचे आहेत. आणि मग शेवटच्या सत्रामध्ये प्रल्हाद चरित्र, अतिशय रमणीय असं चरित्र आहे, ते महाराजांच्या सत्तेनं दुपारच्या 4च्या सत्रामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत थोडं नामस्मरण करून मग आपण विश्रांती घेऊ. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि बोल. 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 हरि बोल हरि हरि बोल. मुकुंद माधव हरि हरि बोल.
हरि हरि बोल बाल कृष्ण भगवान अनंत कोटि ब्रह्म चैतन्य महाराज की जय जय जय। यदक्षर परभ्रष्टं मात्राहीनं यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमे।